लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशास्त्र न्यूज। आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन सेना आता आक्रमक झाली आहे। चर्चा न करता निर्णय लादाल तर रस्त्यावर उतरून जा विचारू असा थेट इशारा रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश शिंदे यांनी सरकारला पत्रकार परिषदेत दिला आहे। अनुसूचित जातीतील विविध घटकांच्या भावना आणि आक्षेपाकडे दुर्लक्ष करून उपवर्गीकरणाची प्रक्रिया पुढे रेटली जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला। एका घटकाच्या मागणीच्या आधारावर इतर घटकांवर निर्णय लादणे हा सामाजिक न्यायाधीश खेळ असल्याचे त्यांनी म्हटले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 19 ऑगस्टच्या नाशिक दौऱ्यात रिपब्लिकन सेनेच्या वतीने काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध करण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली आहे। आरक्षणाचा निर्णय घेण्यापूर्वी आंबेडकरी समाजातील सर्व नेते, संघटना आणि संबंधित घटकांशी सरकारने खुली चर्चा करावी। संवाद टाळून निर्णय लादण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन सेना गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला। संवादाचे दारे बंद करून सामाजिक न्यायाचा प्रश्न सुटणार नाही। सरकारने संघर्षाची भाषा सोडून चर्चेचा मार्ग स्वीकारावा अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान सरकारने भूमिका बदलली नाही आणि उपवर्गीकरणाचा निर्णय लादण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला तर आंदोलन महाराष्ट्रभर तीव्र करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेने दिला आहे। नाशिक पासून आंदोलनाची थिणगी पेटणार आणि ती महाराष्ट्रव्यापी जन आंदोलनात रूपांतरित होणार असा थेट इशारा अविनाश शिंदे यांनी दिला आहे। यावेळी महाराष्ट्र नेते विनय कटारे, जिल्हा महासचिव जितेश शार्दूल, युवा सेना अध्यक्ष सुनील साळवे आणि कार्याध्यक्ष मारुती घोडेराव उपस्थित होते। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक। एससी समाजाची वज्रमूठ तोडण्यासाठी आणि एससी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 341 नुसार दिलेलं आरक्षण कायमस्वरूपी संपवण्यासाठी बीजेपी सरकारने RSSच्या माध्यमातून उपवर्गीकरण अवगडचा जो घाट घातलेला आहे, आम्हाला ते उपवर्गीकरण नको आहे म्हणून 59 जाती एकत्र येऊन लाखोचे मोर्चे काढत आहे, आपण सर्व बघत आहात। परंतु या मोर्चांना कुठेही दाद न देता या राज्याचे मुख्यमंत्री आंबेडकरी नेत्यांना भेटण्यासाठी वारंवार टाळत आहेत, त्यांना कुठलंही उत्तर द्यायला ते तयार नाही आहेत। तरीही पर्याय म्हणून आम्ही आता बीजेपीचे नेते आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब हे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात जिथे कुठं जातील तिथं त्यांना काळे झेंडे आणि काळ्या फिती लावून त्यांचा निषेध केला जाईल। माझ्या माहितीनुसार येत्या 19 तारखेला व 22 तारखेला देवेंद्र फडणवीस साहेब हे नाशिकमध्ये येणार आहेत। तरी या नाशिकमधील आंबेडकरी जनता, त्या महिला असतील, पुरुष असतील, बालक असतील, विद्यार्थी असतील, ते सर्व रस्त्यावर उतरून देवेंद्र फडणवीस साहेब यांना काळे झेंडे व काळ्या फिती लावून त्यांचा निषेध करतील शांततापूर्वक। त्यासाठी आम्ही तशी परमिशन सीपींकडे मागितलेली आहे। या महाराष्ट्र राज्यात एससी क्लास जो आहे तो एकदम आनंदात आणि गोडीगुलाबात नांदत होता। एकत्र वज्रमूठ असताना महाराष्ट्र सरकारने RSSच्या दबावाखाली येऊन एससी जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे। सदर एससी कास्टमध्ये उपवर्गीकरण करणे गरजेचे नसताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 341 नुसार एससी जातीला आरक्षण दिलेले आहे। सदरील आरक्षण हे पूर्ण समूहाला दिलेले आहे। समूहाला दिलेले असताना याची वज्रमूठ तोडणे व हे आरक्षण कायमस्वरूपी संपवण्याचं कट कारस्थान या ठिकाणी या सरकारकडनं केला जात आहे। असे असताना 59 जाती या पूर्ण एक साईडला असताना काही ठराविक RSSचे दलाल हे सरकारसोबत जाऊन उपवर्गीकरणाची मागणी करत होते। असं असताना सरकारने त्यांना पाठीशी घालून उपवर्गीकरणाची घोषणा केली। घोषणा केल्यानंतर बदर समितीचा अहवाल सांगितलं सादर करतो, पण एक व्यक्तीची समिती होत नाही तरी सुद्धा बदर समिती स्थापित करून तिचा अहवाल सादर केला। पण तो जो अहवाल आहे तो जनतेसमोर न आणता फक्त त्याच्यावरती हरकती मागवल्या। असे असताना तुम्ही जर बघत असाल तर संपूर्ण महाराष्ट्रभर सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली लाखोचे मोर्चे निघत आहेत। घरातल्या महिला असतील, युवक असतील, बालक असतील, हे सर्व या उपवर्गीकरणाला विरोध करत आहे।
आमच्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगणे आहे की एवढा मोठा समाज आज या उपवर्गीकरणाला विरोध करत आहे, तरी सुद्धा आपण त्यांना भेटण्यासाठी वेळ देत नाही, त्यांना निग्लेक्ट करता आहे. एससी समाजातल्या कुठल्याही समूहाला देवेंद्र फडणवीस साहेब हे भेटण्यासाठी वेळ देत नाहीये आणि म्हणूनच रिपब्लिकन सेनेने असा पवित्र उचललेला आहे की येत्या 19 तारखेला किंवा 22 तारखेला देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर येत आहे, तेव्हा ही संपूर्ण नाशिक जिल्ह्याची आंबेडकरी जनता त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळे कपडे, काळ्या फिती आणि काळे झेंडे त्यांना दाखवून त्यांचा निषेध करेल. आणि फक्त नाशिकच नव्हे, ही सुरुवात जरी नाशिकमधून होत असेल, पण फक्त नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हे राबवलं जाईल की बीजेपीचे मंत्री जिथं कुठं फिरतील तिथं तिथं त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला जाईल, जोपर्यंत ते आंबेडकरी जनतेशी चर्चेला तयार होत नाही. आपल्या माध्यमातून मी या सरकारला आव्हान करतो आणि सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर आंबेडकरी जनतेची भेट घ्या, अन्यथा आंबेडकरी जनता ही तुमचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आंबेडकरी समाजाचे बहुतांश नेते हजर होणार होते, परंतु मीडियाला जे जे हजर होतील आपण सर्व ज्ञातच आहात की जर समजा आम्ही सांगितलं आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत तर त्या सर्वांना पोलीस डिपार्टमेंटचा सहारा घेऊन थांबवण्याचं कटकारस्थान हे लोक पुढे करतात. म्हणून आम्ही प्रत्येक वेळा म्हणतो की सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. त्यामुळे काही ठराविक लोक या समोर तुमच्या समोर आलेले आहेत. आम्ही याची कायदेशीर परमिशन सिपिंगकडे मागितलेली आहे की आम्हाला काळे झेंडे दाखवून निदर्शनं करण्यास परवानगी द्यावे व आम्हाला पोलीस प्रोटेक्शन देखील मिळावे, जेणेकरून काही चुकीचं काम घडणार नाही. तरी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा या सरकारला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस या नाशिकमध्ये येतील तेव्हा तेव्हा त्यांना काळ्या फिती व काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला जाईल. लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशास्त्र न्यूज.